नमस्कार मंडळी. न्यू जर्सीमधनं निघाल्यानंतर व्हर्जिनिया येथे प्रसिद्ध लरे केव्ज बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. लरे केव्जचा शोध ऑगस्ट 1878 साली लागला. या परिसरात काही लोक काम करत होते, तेव्हा त्यांना जमिनीतनं येणारे थंडगार वारे जाणवले. हे वारं कुठून येत आहे, असं त्यांनी जेव्हा शोधलं, तेव्हा जमिनीमध्ये त्यांना एक छिद्र दिसलं. तिथे त्यांनी खणून बघितलं, तेव्हा आतमध्ये त्यांना या केव्ज सापडल्या. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार या केव्ज 45 लाख वर्ष जुन्या आहेत आणि या नैसर्गिकरित्या इथे तयार झालेल्या आहेत. केव्जमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, आयर्न ऑक्साईड, मॅंगनीज ऑक्साईड यांच्यापासून बनलेले फॉर्मेशन्स आहेत. यांच्यापासून बनलेले विविध आकार इथे आहेत. 120 वर्षांमध्ये 1 क्युबिक इंचाने हे आकार वाढत असतात. या केव्ज आतमध्ये 10 मजली इमारती एवढ्या खोल आहेत. आतमध्ये सगळीकडे छान व्यवस्था केलेली आहे. सगळीकडे लाईट्स लावलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या केव्ज आपल्याला खूप छान दिसतात. आतमधलं जे आहे फॉर्मेशन ते खूप छान आपल्याला बघता येतं. मध्ये धरून चालण्यासाठी रेलिंगसुद्धा लावलेली आहे. पूर्ण केव्जचा जो वॉक आहे तो जवळपास 2.5 किलोमीटरचा आहे. केव्जच्या आतमध्ये पाणी झिरपून 2500 स्क्वेअर फुटाच्या परिसरात हे पाणी साचलेलं आहे. तळ्याची खोली 18 ते 20 इंच असून या पाण्यात पडलेले जे केव्जचं प्रतिबिंब आहे, म्हणजे आतमधलं जे फॉर्मेशन तयार झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब या पाण्यामध्ये खूप सुंदर दिसतं. हा सगळा जो परिसर आहे 3.5 एकरचा आहे. या केव्ज बघताना तुम्हाला अर्धा दिवस पुरेसा आहे, कारण सकाळी जर तिकीट काढून तुम्ही आतमध्ये गेलात तर दुपारपर्यंत ह्या केव्ज बघून बाहेर येऊ शकता. आणि आसपासचा जो परिसर आहे तिथे विविध अजून केव्जसुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही इथे बघू शकता. खूप छान या केव्ज आहेत. नक्कीच तुम्ही इथे जा. धन्यवाद.